आहे पाऊस बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्यात आसू मन नितांत आठवणे. आम्ही जातो मनोराशी देवाने रूप द्यावा सगळ्यांना. मी साखा कार्यक्रमास सुरुवात करते. तो आमच्या संस्कृतीचा सहज आवश्यक आविष्कार असतो. विद्यार्थी गेले 8 वर्ष आमच्या शाळेमध्ये शिकून पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत जात आहेत. तर त्यांना औपचारिकरित्या पाठवून देणे गरजेचे आहे. त्याच्या गेली 26 वर्षे आमच्या शाळेमध्ये सेवा लाभवली. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे ज्ञान देणाऱ्या, चित्रकला, खेळ यामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या शाळेच्या आदर्श शिक्षिका केडी जाधव मॅडम यांचे MSTS दड्डी या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून बदली झाली आहे. तर टीचरांचा चर्चेचे समारंभ या ठिकाणी आयोजित केला आहे. तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री AG कांबळे सर हे 2010 साली शिक्षक पदावरून मुख्याध्यापक म्हणून आमच्या शाळेत बढती झाले. जवळजवळ पदावर बढती झाली आहे. तर सरांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला आहे. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, आजचा हा क्षण दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी भरलेला आहे. आनंद यासाठी की आपण जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण केलेला आहे, आणि दुःख यासाठी की आपल्याला या शाळेला, शिक्षकांना व मित्रमैत्रिणींना निरोप द्यावा लागत आहे. या शाळेने आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जीवन जगण्याची दिशा दिली. येथे आम्ही शिस्त, प्रामाणिकपणा आणि मैत्रीचे खरे मूल्य शिकलो. शिक्षकांनी आम्हाला सतत मार्गदर्शन केले, आमच्या चुका सुधारल्या आणि आम्हाला प्रोत्साहन दिले. त्यांचे उपकार आम्ही कधीही फेडू शकत नाही. मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले क्षण, आठवणी, सहली, स्पर्धा हे सर्व कायम आपल्यासोबत राहणार आहे. पुढे आम्ही वेगवेगळ्या मार्गाने जाऊ, पण या शाळेतील आठवणी आपल्याला कायम जोडून ठेवतील. आम्हाला पहिल्या वर्ग शिक्षिका जाधव होत्या. त्यांनी आम्हाला मुळाक्षरे, अंकज्ञान हे सर्व शिकवलं व तो पाया भक्कम केला. म्हणून आम्ही आता पुढचे शिक्षण घेण्यासाठी समर्थ आहोत. त्यांनी आम्हाला हसत खेळत शिक्षणाबरोबरच गाणी, नृत्य हे सर्व शिकवलं. त्यांना आम्ही कधीही विसरणार नाही. तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री AG कांबळे सर हेही आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हिरिरीने कसा भाग घ्यावा हे शिकवलं. त्यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. या शाळेमध्ये आम्ही केवळ मराठी शिकलो नाही, तर मराठी भाषेची संस्कृती, परंपरा, मराठी भाषेवरती प्रेम करायला शिकलो. या शाळेमध्ये केवळ आम्ही कन्नड शिकलो नाही, तर राजभाषेचा सन्मान करायला शिकलो. या शाळेमध्ये केवळ आम्ही विज्ञान शिकलो नाही,
तर नवे नवे प्रयोग करायला शिकलो. या शाळेमध्ये केवळ आम्ही इंग्रजी शिकलो नाही, तर इंग्रजीमध्ये संभाषण देखील साधायला शिकलो. या शाळेमध्ये केवळ आम्ही गणित शिकलो नाही, तर आयुष्याचं गणित कसं सोडवायचं हे आम्हाला शिकवलं गेलं आहे. तर या सर्व शिक्षकांसाठी मी हे म्हणते की निरोप देताना आमचे मन होई जड, निरोप देताना आमचे मन होई जड, गुरु शिष्याचे हे नाते नेहमी राहू, गुरु शिष्याचे हे नाते नेहमी राहू. साठा आणि अनुभवांचा खजिना आणि प्रत्येकाच्या मनातील एक आदरणीय कोपरा, एक आदरणीय कोपरा. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी निकिता सुनील दे. आज मी इथे माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी आले आहे. दरवर्षीप्रमाणे आज आपण इयत्ता आठवी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. शिक्षकी पेशा असा एक पेशा असतो जो जगातील सर्व वृत्ती निर्माण करतो. डॉक्टर असो वा इंजिनियर घडवतो. शिक्षक कोणत्याही अपेक्षेशिवाय मुलांना ज्ञानजन्माचे काम करतात. माझ्या प्रिय मित्र, आपण एकत्र हसलो, रडलो, अभ्यास केला, कधी भांडलो तर कधी एकत्र मैत्री झालो. आज वेगळ्या होत असलो तरी आपल्या आठवणी कधीच वेगळ्या होणार नाहीत. वाट वेगळ्या होतील कदाचित, पण नातं कधी तुटणार नाही. निरोप शब्दांचा असतो, नात्यांचा नाही. काय म्हणतोय, पण आठवणी कधी वेगळ्या होणार नाही. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री ए.जी. कांबळे सर यांचे MHPS यमगढ येथे बढती झाली आहे आणि त्यांचा सत्कार आणि जाधव टीचर यांना सदिच्छा देण्यासाठी आज आपण एकत्र जमलो आहोत. जाधव टीचर म्हणजे आमचा पहिला टप्पा. जाधव टीचरांनी आम्हाला अंकज्ञान, मुळाक्षरे शिकवली आणि हेड सर म्हणजे आम्हाला सर्व कार्यक्रमात नृत्य, नाटक यात भाग घेण्यात प्रोत्साहन देणारे. गुरुविना ना मिळे सन्मान. जिन्होंने दिया ज्ञान का दान, बनाया हम सबको गुणवान. जिन्होंने दिया ज्ञान का दान, बनाया हम सबको गुणवान. भूल ना पाएंगे हम जिंदगी भर. माता पिता से वो ऊपर, कह सकते हैं वो ईश्वर. वही तो है हमारे प्यारे टीचर. जिन्होंने हमें सिखाया प्यार, वो सुंदर अपना हर व्यवहार. जिन्होंने हमें सिखाया प्यार, वो सुंदर अपना हर व्यवहार. कहना मीठी वाली जिंदगी भर. माता पिता से वो ऊपर, कह सकते हैं वो ईश्वर. वही तो है हमारे प्यारे टीचर. ये देना हर बातों पर ध्यान, विवेक से करना है हर काम. ये देना हर बातों पर ध्यान, विवेक से करना है हर काम. चलो सन्मार्ग पर जिंदगी भर. माता पिता से ऊपर, कह सकते हैं वो ईश्वर. वही तो है हमारे टीचर. वही तो है हमारे प्यारे टीचर. वही तो है हमारे प्यारे टीचर. वैष्णवीला धन्यवाद. यानंतर आरोही राव, निधी खामकर व विनया कांबळे चावला सादर करतील. अक्षरशः शिकून शब्दांचा अर्थ सांगितला. अक्षरशः शिकून शब्दांचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागाने जीवनाचा मार्ग दाखवला. दिवा पेटवण्यासाठी आपली वाट जळते. दिवा पेटवण्यासाठी आपली वाट जळते. जीवनाचा खरा अर्थ तर शिक्षकांनी कळतो. ज्योत पेटवण्यासाठी समय लागते वाट. ज्योत पेटवण्यासाठी समय लागते वाट. चांदणे पाहण्यासाठी आकाशात हवी रात. चांदणे पाहण्यासाठी आकाशात हवी रात. आणि ध्येय गाठण्यासाठी शिक्षकांचीच तर हवी साथ.
ದೇಶಕ್ಕೆ ಯೋಧ ನಾಡಿಗೆ ರೈತ ಬಾಳಿಗೆ ಗುರುವೊಬ್ಬನೇ ಅಕ್ಷರ ಕಲಿಸೋ ಅಜ್ಞಾನ ಅಳಿಸೋ ಅವನು ಅನ್ನದಾತಾನೆ ತಪ್ಪು ಸರಿಯಾಗಿದ್ದು ತಿಳಿ ಹೇಳಿ ಸಮಬುದ್ಧಿ ನಮ್ಮ ಚಿತ್ತ ಶುದ್ಧಿಯಾಗೋ ಹಾದಿ ಎಷ್ಟೇ ದೂರ ಹೋದ್ರೂ ಮರಿಬೇಡ ನಿನ್ನ ಬೇರು ನಿನ್ನ ಸಾಧನೆಗೆಲ್ಲ ಇದುವೇ ಆದಿ ದೇಶಕ್ಕೆ ಯೋಧ ನಾಡಿಗೆ ರೈತ ಬಾಳಿಗೆ ಗುರುವೊಬ್ಬನೇ ಅಕ್ಷರ ಕಲಿಸೋ ಅಜ್ಞಾನ ಅಳಿಸೋ ಅವನು ಅನ್ನದಾತಾನೆ चौगुले टीचर कोणते टीचर आता त्यांना भावना अनावर त्याच्या बाहेर सर्व जुने व नवीन नवनिर्वाचित SDMची कमिटी मेंबर्स आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष दोन व्यक्तींचं इथं मला कौतुक करावं असं वाटतं. एक माझीच क्लासमेट आहे दुर्गा वाहिनी, एक सामाजिक उपक्रम आहे हिंदू राष्ट्र समितीमार्फत करण्यात आलेला, त्यामध्ये ती सक्रिय सहभाग आहे तिचा. त्याच्यानंतर आंदूरमध्ये पण बऱ्याच विद्यार्थिनींना आणि नारी शक्तीला घडवण्याचं काम ती सध्या करत आहे. त्याच कामाची दखल घेऊन सदर समितीने तिची कोल्हापूर दक्षिण जिल्हा विभागामध्ये संयोजिका म्हणून निवड केलेली आहे. ती तिची वाटचाल अशीच चालू राहील आणि भविष्यात ती अजून नारी शक्ती आमच्या गावातून आमच्या भागातून घडवेल आणि त्या दिल्लीपर्यंत इंटरनॅशनल लेवलला पण जातील मी आशा व्यक्त करतो. व माझे गुरुवर्य हे जे कांबळे सर हे आम्हाला आम्ही 5वी-6वीच्या दरम्यान आम्हाला इथं आले होते. त्याच्यानंतर आज तागायत आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला मिळालेलं आहे. पण आमचं दुर्भाग्य किंवा सुभाग्य किंवा त्यांचं सौभाग्य त्यांची आता बदली होते, तशी पदोन्नती पण होते. त्यांना एमगर्नीमध्ये सिनियर हेडमास्टर म्हणून पदवी मिळालेली आहे, तसेच रिटायरमेंट पण त्यांची जवळ आलेली आहे. त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितोय. आजचा कार्यक्रम थोडा भावनिक आहे. त्या सेम कार्यक्रमामधून आम्हीही एक वेळ गेलेलो आहे. सध्या पटसंख्या फार कमी दिसते की मला वाईट वाटतंय. मी गावामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये इव्हन माझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये जिथे भेटेल, ज्याही राज्यात असेल, मराठीचाच आग्रह नाही पण प्रत्येक माझा जो मित्र भेटेल प्रोफेशनल त्यांनी भेटेल त्यांना मी सांगत असतो की तुमच्या गावामध्ये तुमच्या लोकल भाषा जी असेल, तुमची मातृभाषा जी असेल, त्यातून तुमच्या मुलांना शिक्षण द्यायला प्रोत्साहन करा. मी माझी मोठी मुलगी सुद्धा गव्हर्नमेंट शाळेमध्ये ऍडमिट केलेली आहे. सध्या तुमच्या समोर 10वीचं एक मोठं वर्ष आहे, ज्याला फर्स्ट टर्निंग पॉईंट असंही म्हटलं जातं आपल्या आयुष्यात. तिथलं जे तुमची गुणवत्ता असेल किंवा जे शैक्षणिक रेकॉर्ड्स असतील आणि मार्क्स असतील हे तुमचं भविष्य नाही ठरवत, पण निश्चितपणे तुम्हाला एक गेटपास देते तुमच्या भविष्यासाठी. मी कधीच कुणालाच सांगत नाही की सायन्स केलं किंवा तंत्रज्ञानामध्ये गेल्यानंतरच प्रगती होते आणि तोच माणूस चांगला असतो. इतर बरेच क्षेत्र आहेत. इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे सोडून आता एवढी शाखा आणि फील्ड्स विस्तारलेले आहेत. तुम्ही कशातही करिअर तुमचं एक्सप्लोर करू शकता. आता ती वेळ नाही. आता तुमच्या समोर असलेले 2 वर्ष आहेत. 2 वर्षामध्ये तुम्ही चांगली तयारी करा आणि 10वीला जसे आपल्या भागामध्ये बैरेवाडीपासून ते आपल्या संस्कृती नांदूर हायस्कूल पर्यंत जे दरवर्षी बोर्ड लागतात आणि त्या दरवर्षीच्या बोर्डमध्ये पहिल्या 3 याच्यामध्ये आलूची मुलं दिसतात, तसे तुम्हीही दिसावे अशी अपेक्षा आहे माझी. आणि ते गुणवान, ते गुणवंत आणि ते मार्क्स तुम्हाला सायन्सला ऍडमिशन मिळवून देतीलच, विदाउट फी मध्येही देतील. कारण आपण सगळे एक शेतकरी बॅकग्राऊंड मधून आलेलो आहे. बऱ्याच जणांचे आई वडील नोकरी पेशातले असतील, पण शेतकरी 90 ते 95% लोक शेतकरी आहेत आपल्या गावात. तुमचा प्रयत्न हा असावा की मला जे करिअर करायचं आहे, जे ध्येय निवडलेलं आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी खर्च यावा. माझ्या
शिक्षकांचा आदर व्हावा आणि शिक्षकांचं तुमच्या शाळेचं नाव तुमच्या जिल्ह्यापर्यंत ऍटलिस्ट पोहोचवा. राज्यापर्यंत देशापर्यंत पोहोचवलं तर खूप आनंद आहे मला त्याचा आणि तुमच्या शिक्षकांनाही त्याचा असणार आहे. त्यासाठी पहिलं काम काय करायचं आहे, तुमचं 10वीच्या वर्षाची सुरुवात तुम्हाला आतापासून करायची. स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही आणि लोक सांगतील तुमचे मार्क तुमचे डेस्टिनी किंवा तुमचं भविष्य ठरवत नाही, पण ते तुम्हाला स्वातंत्र्य देतील. मी जसं पहिलाही सांगितलं, सायन्स केलं, टेक्नॉलॉजी मधून केलं, सायंटिस्ट झालं, इंजिनियर झालं तरच तुमचं भविष्य होणार आहे. हा भाग डोक्यातून काढून टाका. तुम्हाला जे करायचं आहे ते करण्यासाठी फक्त तुम्हाला एक रेडीमेड गेट पास असावा आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला विदाउट एनी फीज देता ऍडमिशन मिळावं. आणि त्याची जर सुरुवात केला तर तुम्हाला 10वीला चांगले मार्क पडू शकतात. आणि एक ध्येय ठेवा की बाबा मला या पुढे जाऊन मला काहीतरी बनायचं आहे, चांगलं करायचं आहे. त्या ह्याच्यानेच अभ्यास केला तर तुमचं पुढचा अभ्यास चांगला होतो. नाहीतर आता म्हणायचं राहू दे 10वी आहे, आताच काय लवकर उठायचं आहे, करायचं नाही. पण जी उठायची सवय आहे, सकाळी 5ला ठेवा, 5ला उठाच. अभ्यास म्हणजे काय, झालेला अभ्यास वाचून काढायचं, शिकवलेलं, बाकी काय करायचं नसतं. अभ्यास काय वेगळा नसतो. ते झालेलं असतं ते वाचन असतं, ते सकाळचं करा. जे लिखाण आहे ते रात्री जेवल्यानंतर करा, म्हणजे झोप येत नाही. काय हा अभ्यासक्रम जर तुम्ही ठेवत गेला निरंतर तर तुम्ही कधीही मागं पडत नाही. पहिली गोष्ट. आणि असंही आता प्रमोशन झालंय त्यामुळे सरांनाही मी सदिच्छा देते. त्याचप्रमाणे या शाळेमध्ये अनेक शिक्षक छान शिकवतात, सगळेजण एज्युकेटेड आहेत. पाराकर सर तर काय विचारूच नाही, सगळीकडे असतात. आणि बाकीचे एसडीएमसी वगैरे सगळे तुम्हाला साथ देतात. आणि एसडीएमसी पण चांगली साथ देऊन ह्या शाळेतील मुलांचा पट वाढवावा एवढीच मला अपेक्षा आहे. वाईट वाटतंय जसं जसं व्हायला तसं पट. मी ज्यावेळेला आले या शाळेत तेव्हा 350 पट होता. 26 वर्षाच्या पाठीमागे मी 1999ला शाळेत आले. माझी पहिली शाळा ही त्यावेळेला 350 पट होता. आणि आता म्हणजे त्या वर्गात बसायला जागा असायची नाही. अक्षरशः त्या वर्ग होता मला 8वीचा 6वीचा तर 87 मुलं होती एका वर्गात. तर त्या वर्गात बसायला जागा नसायची आम्हाला. आम्ही बाहेरच बसत होतो. शिक्षक फक्त शिकवायला. मग असा पट असलेली शाळा हळूहळू का इतकी खाली जायले हेच मला अजून वाटतंय. कारण काय राहिले, बाहेर जे चाललंय इतर मीडियमच्या शाळा, इंग्लिश मिडियमच्या, त्यांचा भक्का फार होतोय. त्यांनी एकतरी काय असतंय, आमच्या शिक्षक जे आलेले असतात ते टीईटी सीईटी पास होऊन आलेले असतात. तिथं जे असतात त्या असतात झाले पास घेतलं, फक्त घोकमपट्टी आणि घोकमपट्टी आणि पूर्णपणे मुलांच्या आत जाऊन शिकवणे ह्याच्यात खूप फरक आहे. आणि ते आपल्या सरकारी शाळेत होत असतात. आणि त्यामुळे सरकारी शाळा जर आपल्या गावच्या टिकवायच्या असतील तर सगळ्यांनी ह्याच्यात मदत करून आपल्या शाळेचा पट वाढवायला प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यांनी, शिक्षक असू दे, एसडीएमसी असू दे, तुम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे. तुम्ही सुद्धा मुलांनी सांगितलं पाहिजे आमची शाळा चांगली, आमच्या शाळेत घाला, बघा. कारण तुम्ही जे करताय ते सगळ्यांना दिसतंय. आणि आता बघितलं कन्या विद्यालयाला सुद्धा आमच्या मुली पहिला असतात. आमच्या इथं जवळजवळ 20 वर्ष सेवा करून एक्सेसमध्ये मुलं कमी झाल्यानंतर एक्सेसमध्ये ज्यांचे दर्जीला ट्रान्सफर झाल्याचं जाधव मॅडम त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष येत आहे. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे आमचा विद्यार्थी फार वाटलं, मला तर फार आवडलं. कारण मी भाषण ऐकत असते आणि एक विशेष भाषेचे जुने अध्यक्ष त्याचप्रमाणे एकनाथ माडेकर, जुने सदस्य संजय माडे, त्याचप्रमाणे आता जुन्या वैली पाटील आहेत, तसेच रामन पाटील आहे. आणि आता नवीन जे सदस्य झाले तर जुने आमचे त्यानंतर सोमवार जुने रावसाहेब लेकर आता मुख्याध्यापक मॅडम, माझ्या सर्व स्टाफ आणि इथं उपस्थित असलेले माझे विद्यार्थी 8वीच्या सदिच्छा तुम्हाला आता मी सांगणार नाही जास्त. खरोखर इतकं भारी प्रशांतने मला मार्गदर्शन केलेलं आहे, फार सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मग विचार करण्याची गोष्ट आहे की हा या शाळेचा विद्यार्थी इथं शिकला आणि इथं शिकल्यानंतर जीवनामध्ये जे काय मार्गक्रमण करायचं असतं तर करून त्यानं काय केलं आहे, यशस्वी जीवन जगायचं
उत्कृष्ट असं उदाहरण काय केलेलं आहे, आपण स्वतःच काय केलेलं आहे, दिलेलं आहे, स्वतःच दिलेलं आहे. दिसतंय पण शिक्षक जे शिकवतोय ते दिसत नाही. शिक्षक शिकवत असतात, त्यांच्या पद्धतीने त्यांना काम करत असतात, मात्र ते दिसत नाही. इंजिनियर काम केलेलं दिसतोय, डॉक्टर काम केलेलं दिसतोय. डॉक्टरच्या हातात जर पेशंट गेला तर महिन्याभरात 15 दिवसात तो बरा होतोय, दिसतंय ते लगेच. इंजिनियरने एखादा रस्ता बांधला किंवा एखादी बिल्डिंग बांधली तर दिसते ती 6 महिन्यात दिसते किंवा वर्षानं दिसते. मात्र 16 वर्षानंतर आमचं एक कार्य दिसला, 16 वर्ष लागली त्याला दिसायला. हे कार्य जिथं जिथं होत असते, मात्र ते आम्ही तुमच्याजवळ प्रेझेंट केलं. असे बरेचसे उपक्रम आम्ही राबवले या शाळेमध्ये. इतकं सुंदर उपक्रम राबवले की त्यातला हा एक उपक्रम की या शाळेमध्ये शिकून गेलेले विद्यार्थी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. हा सुंदर उपक्रम आहे. मला वाटतं असा उपक्रम कुठं शक्यतो मला तर वाटत नाही असं कुठल्याही शाळेत हा असा उपक्रम राबवत असते. त्यानंतर मुलांच्या वाढदिवसाला वगैरे आम्ही मुलांच्याकडनं कनेक्शन केलं. तुम्ही 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, 50 रुपये द्या, 100 रुपये द्या, तुम्ही कितीही द्या आणि तुमच्या माध्यमातूनच ही शाळा आम्हाला काय करायची आहे, सजवायची आहे. असा एक उपक्रम आम्ही राबवला. अक्षरशः इतका मुलाने भरघोस त्याला प्रतिसाद दिला की मुलांच्या बरोबर पालकांनी सुद्धा आम्हाला पैसे दिले. तर फार सुंदर उपक्रम आहे हा आणि तुम्ही राबवा म्हणून. असे छोटे छोटे असे मोठे मोठे असे मला वाटतं रेल्वेनं सुद्धा आम्ही प्रवास केलो जिथं कोण करायचे. बुकेरीला ज्यावेळेला आम्ही परमिशनला गेलो मल्लिगिरी साहेबांच्याकडे, त्यावेळेला मल्लिगिरी साहेब म्हटले, कांबळे येतात म्हणाली सण बरोबर तर करून या म्हणाली, लहान मुलांना घेऊन कशाला चाललाय तुम्ही, एवढं रिस्क आहे. तर म्हटलं सर तसं नाही. म्हटलं मला त्या मुलांना एकदा रेल्वेमध्ये काय करायचं बसवायचं. आणि आम्ही पहिला प्रवास रेल्वेने केला. रेल्वेने प्रवास केला आणि प्रवास करत असताना वेगवेगळ्या ढगात सगळी मुलं आलेली होती. हे म्हणजे भीतीचं वातावरण, अगदी प्रचंड भीतीचं वातावरण. कुठेतरी जरासं काय जर मुलं जर हे झालं तर पालकांना उत्तर काय द्यायचं. मात्र आम्हाला कॉन्फिडन्स होता काय की मला कॉन्फिडन्स होता, माझ्या स्टाफला कॉन्फिडन्स होता की आम्ही व्यवस्थित जाऊन येणार म्हणून. आणि त्या पद्धतीनं 4-5 डब्यामध्ये मुलं बसलेली होती. 4-5 डब्यामध्ये मुलं बसलेली होती. 4-5 डब्यातनं मुलांना घेऊन आम्ही म्हैसूरला गेलो आणि म्हैसूरला गेल्यानंतर तिथं बसची व्यवस्था केलेली होती, नाश्त्याची व्यवस्था केलेली होती, जेवणाची व्यवस्था केलेली होती. आम्ही सगळं त्या बसमधनं फिरून आलो. मात्र येते वेळी आम्हाला त्यांनी एक डबा दिला आणि संपूर्ण मुलांनी एका डब्यामध्ये घातला आणि एका डब्यामधून काय केला, तो प्रवास केला. ते एक वेगळंच यादगारच होती ती. म्हणजे करायला मिळालं. करत असताना हे सगळे एसडीएमशी सहकार्य मिळालं, पालकांचं सहकार्य मिळालं, स्टाफ मिळाली. बऱ्याच मुलींना माहिती आहे तेव्हा मी काय सांगत असते काय नाही. आज जे आपण आपल्या दफ्तरमध्ये वही, पेन, पुस्तक, डबा, ताट, बॉटल घेऊन येतोय, याच्या व्यतिरिक्त आपण काय घेऊन येतोय तर आपल्या आई वडिलांचे स्वप्न जे पूर्ण व्हायचे नाही ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण शाळेत येत असतो. बरोबर ना? त्यांना जे मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळू दे म्हणून त्यांची धडपड कायम असते. तर ते धडपड मागचं कारण आणि त्यांचं हेतू आपण लक्षात घेऊन आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, चांगल्या मुद्द्यावर पोहोचलं पाहिजे. यासाठी मार्गदर्शन केलेल्या आमचे आपले प्रमुख पाहुणे प्रशांत खराडे. तर माझा क्लासमेट आहे. या शाळेचा पहिला आदर्श विद्यार्थी तो होता आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी पण आमच्याच क्लासपासून चालू झाली होती. त्याचबरोबर 1-2 गोष्टी सांगते मॅडम तुम्हाला. कितीही उंच भरारी घ्या, तुमच्या पंखात वर येऊ दे, थोडी उंची भरारी तुमची होऊ दे, पण भरारी घेत असताना एक मात्र लक्षात ठेवा, कौतुक करणारा समाजही असतो डोक्यावर घेणारा आणि त्याच डोक्यावर घेतलेला पटकन पायात आदळणाराही समाज असतो. त्याबद्दल मी 2 गोष्ट सांगते की बाबा स्वतःचं कौतुक स्वतः कधीच करू नये. आपलं कौतुक दुसऱ्यांनी केलं पाहिजे. हे एक ध्येय डोळ्यासमोर ठेवा. मग तुम्ही आपोआप शिक्षणात पुढे जाल. माझं नाव घेतलं नाही, मला समोर बोलवलं नाही असं अजिबात म्हणू नका. कारण आपण जे कार्य करतो ते आपल्या समोर न बोलता आपल्या मागं बोललं पाहिजे. हे असं असते. मगाशी प्रशांत बोलला, तुम्हाला छान मार्गदर्शन केला प्रशांतने सुद्धा, तसेच आपले मुख्याध्यापक सरांनी सुद्धा आपल्याला पुढे काय केलं पाहिजे, 10वीचं शिक्षण कसं घेतलं पाहिजे, कसं ध्येय गाठलं पाहिजे, त्यावर त्यांनी छान मार्गदर्शन केलेले आहे. आता विशेष म्हणजे आपल्याला नवीन कमिटीसाठी आव्हान असणारं एक महत्वाचं म्हणजे आपल्या शाळेचा पट वाढत. फक्त कमिटीच नाही तर तुम्ही विद्यार्थी जे आहात, तुम्ही शाळेत आपल्या शाळेत काय घडतं, कोणता कार्यक्रम होतो हे गावात सांगणं तुमचं कर्तव्य आहे. बरीच पालकं तुमचा अनुकरण करत असतात की बाबा ह्या शाळेत जाणारा मुलगा कसं बोलतोय, कसं बसतोय, कसं वागतोय, दुसऱ्यांना कसं सन्मान देतोय, कसं रिस्पेक्ट देतोय त्यांना, हे बघत असतात. तर त्याच्या तुम्ही तिथं जे तुम्ही शाळेत शिकता ते तुम्ही बाहेर समाजात दाखवत असता, आपल्या गावात दाखवत सगळ्यात वाटतं. म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही छान आहात, शिक्षकही इतके
Bluetooth disconnected. आपल्यासाठी किती धडपडत होते. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, गावामध्ये सांगायचं आहे आमच्या शाळेत काय काय कार्यक्रम होतात, काय काय मार्गदर्शन केलं जातं. फक्त पुस्तकच शिकवलं जातं काय, तर पुस्तकासोबत जीवनात सुद्धा आपण कसं घडलं पाहिजे हे देखील शिकवत असतात. की आपण आपले आई वडील आपले गुरु महत्वाचे आहेत, तशीच आपली मैत्री देखील तितकीच महत्वाची आहे. तुम्ही कोणत्या लोकांच्या सानिध्यात राहता त्यावर तुमचं आयुष्य घडत असते बाळा. जर तुम्ही चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिला तर तुमचं आयुष्य चांगलंच घडणार. जर तुम्ही वाईट लोकांच्या सानिध्यात राहिला तर तुमचं वाईटच होणार. त्यामुळे तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की बाबा माणसं कशी आपण ओळखली पाहिजे. हे गावातून बाहेर पडण्यात आपोआप शिकायला भेटतं, त्याबद्दल काही नाही. पण शिकत असताना सुद्धा आपण कुणाशी मैत्री करावी आणि कुणाशी नाही करावी आपल्यावर अवलंबून असतं. तुमचं जर नाव मोठं झालं तर कुणाचं नाव मोठं होते तुम्हाला सांगते. एक तर तुमच्या कुटुंबाचं, आई वडिलांचं, कुटुंबाचं, परिवाराचं, गल्लीचं, गावाचं, सोबत तुम्ही कोणत्या शाळेत शिकलाय त्या शाळेचं, त्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचं. अशा कला बाळांनो, तुम्ही एकट्याने जर धडपड केली तर किती जणांची कौतुक होतात बघा. त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी न करता आपल्या गुरूंच्यासाठी करणं, आपल्या आई वडिलांच्यासाठी करणं हे आपलं गरजेचं आहे. गुरूंनी शिक्षकांना खरं तर कुंभाराची उपमा दिलेली आहे. मातीचा गोळा कसा असतो, बेआकार असतो. त्या पद्धतीने आपण पहिलीला आलेलो असतो त्याला आपल्याला काय येत असते का बाळांनो, कायच येत नसते. ते कसं यायला सुरू होते, जसा जसा आपल्याला आकार देत जातात तसं तसं आपण घडत जातो. आकार देणारे कोण असतात तर आपले शिक्षकच असतात. तर त्यांना कधीच विसरू नका बाळांनो. कितीही मोठे व्हा, कितीही उंच पदावर जा, आपले शिक्षक कुठेही दिसले, कुठेही भेटले तर त्यांना आदरानं बोलवा, त्यांच्याशी संवाद साधा. आपल्या शाळेपर्यंत येऊन तुम्ही त्यांच्याशी विचारपूस करत जावा. येणाऱ्या पिढीला तुम्ही चांगला आदर्श म्हणून, चांगली व्यक्ती म्हणून तुम्ही राहिली पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे.